आपण बरेचदा आपल्या समस्या निवारण करण्यासाठी ज्योतिष म्हणा, वास्तू कन्सल्टंट किंवा काही स्पिरिच्युअल काउन्सिलर यांच्याकडे जातो, विचारतो आणि ते आपल्याला सांगतात की तुमच्या घरात पितृदोष आहे, त्याच्यामुळे तुमची काही कामे होत नाहीत. बरेचदा मला लोक प्रश्न विचारतात की सर हे नक्की काय आहे, पितृदोष म्हणजे नक्की काय? मी थोडक्यात तो एक्सप्लेन करतो की असं म्हणतात की पितरांना मुक्ती मिळत नाही, त्यांना मुक्ती मिळत नाही म्हणून त्याचा परिणाम आपल्यावर होतो आणि आपल्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारची संकटे निर्माण होतात, अडथळे निर्माण होतात, आपली प्रगती कुठेतरी थांबते. आपल्याला कोणातरी दाखवल्यानंतर लक्षात येतं, सांगितलं जातं की पितृदोष आहे आणि मग पितृदोष निवारणार्थ आपण काही उपाययोजना करतो आणि मग त्यातनं ती समस्या दूर होण्यास मदत होते. तर पितृदोष म्हणजे नक्की काय? पितृदोष म्हणजे जे आपले पितृदेवता आहेत त्यांच्या संदर्भात असलेला दोष. तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पितर जे आहेत आपले, म्हणजेच जे आपले तिसऱ्या चौथ्या आधीच्या पिढीचे जे लोक जे देह सोडून दुसऱ्या लोकात गेलेले आहेत परंतु त्यांना मुक्ती मिळालेली नाही. तर कुठलाही आत्मा शरीर सोडल्यानंतर प्रेत योनीत जातो, प्रेत योनीतून तो पितृयोनीत जातो, पितृलोकामध्ये जातो, प्रेत लोकातून पितृलोकामध्ये, आणि पितृलोकात गेल्यानंतर त्याला आपण पितृदेवता असं संबोधन करतो. तर जेव्हा ह्या पितरांना त्याच्या पुढच्या प्रवासासाठी गती मिळत नाही, अर्थात हा विषय खूप सखल आहे, खूप मोठा आहे, पण मी अगदी थोडक्यात याचं विश्लेषण करेन. डिटेलमध्ये आपण याच्यावर एखाद्या पॉडकास्टमध्ये नक्कीच विचार करूयात, सखोल चर्चा करू त्यावेळी. पण आता ब्रीफली सांगायचं झालं तर पितृदोष म्हणजे पितृदेवतांच्या आपल्याला मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये अडथळे येतात, जे ऑब्स्टॅकल निर्माण होतं, त्याला मी पितृदोष असं संबोधित करतो. आपले पितृदेवता हे कायम आपल्याला आशीर्वादच देत असतात. ते आपल्या चांगल्या भविष्यासाठी जन्मापासून प्रयत्न करत असतात, परंतु त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोचत नाहीत आणि ते पोचण्यामध्ये जे काही बॅरियर्स निर्माण होतात, जे काही अडथळे येतात, तेच पितृदोष. याच्यावर आपण वेगळ्या पद्धतीने उपाय करू शकतो. ते उपाययोजना केल्याच्या नंतर काही उपाय अगदी घरच्या घरी आपण करू शकतो, काही उपाय काही विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट मंदिरात, विशिष्ट स्थानी जाऊन ते करावे लागतात. आणि मग ते दोष दूर झाले की त्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्याचबरोबर त्या पितरांना पुढील लोकात जाण्यासाठी गती मिळते, सद्गती मिळते, त्यांच्या मुक्तीचा मार्ग ओपन होतो. त्यामुळेच पितृदोष म्हणजेच पितरांच्या आशीर्वादामध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा दोष आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे दिसतो आणि त्याच्याकडे अतिशय गांभीर्याने, विशेषतः जी नवीन पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्यांनी फार गांभीर्याने हा विषय घेणं गरजेचं आहे. कारण या दोषामुळे आयुष्यात अडथळे येतात, समस्या येतात. त्यातल्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजे दीर्घकालीन आजारपण. घरातील एका व्यक्तीला किंवा सर्व व्यक्तींना वेगवेगळे किंवा एकच आजार परंतु दीर्घकाळापर्यंत कॉन्स्टंट चालू आहे. रिपोर्ट ओके येतात परंतु आजार वारंवार उद्भवतो. त्याचप्रमाणे कोर्ट कचेऱ्यांचा ससेमिरा मागे लागतो, कायद्यात सुकळीत वर्षानुवर्षे अडकतो. त्याचप्रमाणे आपण कर्जबाजारी होतो, कर्जाच्या विळख्यात वर्षानुवर्षे एखादा परिवार अडकतो, तो सुद्धा पितृदोषाचा एक प्रमाणे. त्यातनं किती प्रतिक्रिया बाहेर पडता येत नाही. त्याचप्रमाणे सर्वात मुख्य जो आजच्या काळात जो सर्वात जास्त प्रभाव मला दिसतो तो म्हणजे तरुण मुलांचं विषयक असलेला अनुभव. म्हणजे एकतर लग्न न जमणं किंवा लग्न जमल्यानंतर लवकर डिव्होर्सची परिस्थिती निर्माण होणं, किंवा लग्न पुढे कंटिन्यू झाल्यानंतर अपत्य प्राप्तीत येणारे अडथळे, म्हणजे मूल न राहणं किंवा राहिलं तरी अबॉर्ट करावं लागणं किंवा त्याच्यात काहीतरी दोष निर्माण होणं. हे जे प्रकार आहेत ते आजच्या काळात सगळीकडे बघायला मिळतात. आणि ह्याचं खूप महत्त्वाचं कारण किंवा याच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण आहे ते म्हणजे पितृदोष. आणि जो आपल्या पत्रिकेतही दिसतो, आपल्या वास्तूमधील नैऋत्य दिशेतही तो दोष निर्माण होतो. कारण वास्तूमध्ये नैऋत्य कोपरा हा पितृचा समजला जातो. त्यामुळं वास्तूच्या नैऋत्य भागात काय दोष निर्माण झाला आणि त्याला ब्रह्मतत्वातल्या दोषाची किंवा इतर कुठल्या दोषाची जर कनेक्टिव्हिटी निर्माण झाली तर हा पितृदोष कित्येक प्रमाणात अडथळे आपल्या आयुष्यात निर्माण करतो. आणि माझ्या मते याच्यावर
सखोल अभ्यास करणं आणि त्याच्यावर काम करणं आजकालच्या सर्वच पिढीने खूप गरजेचं आहे.